कोणताही VIP पास न काढता उज्जैनच्या महाकाल मंदिरात आम्ही जवळजवळ 10 मिनिटं गर्भगृहात कसं थांबायला मिळालं चला तर सांगते. आम्ही ओंकारेश्वरून उज्जैनला संध्याकाळी 6:30 वाजता पोहोचलो. त्यामुळे आमची शिप्रा आरती मिस झाली. सो जर तुम्हाला शिप्रा आरती बघायची असेल तर 6 वाजेपर्यंत इथं नक्की पोहोचा. त्यानंतर लगेच जावा हरसिद्धी माता मंदिराकडे, कारण इथं अतिशय सुंदर दीपमाळ प्रज्वलित करून मनमोहन करून टाकणारी आरती इथं होते. त्यानंतर सरळ जा महाकाल कॉरिडॉरमध्ये. इथं तुम्ही 8 वाजेपर्यंत संपूर्ण कॉरिडॉर आरामात एक्सप्लोर करू शकता. 8 वाजताच कॉरिडॉरमध्ये लेझर शो होतो, तो मिस करू नका. लेझर शो झाल्यानंतर आम्ही दर्शनासाठी गेलो. आम्ही VIP पास न काढता दर्शनाला जायचं ठरवलं आणि 10 मिनिटातच गर्भगृहात पोहोचलो. मी साधारण 10 ते 12 मिनिटं गर्भगृहातच होतो. खूप सुंदर दर्शन झालं. फोटोज आणि व्हिडिओज सुद्धा काढले. तरी पण बाहेर यावंसं वाटत नव्हतं ना, आम्हाला कोण बाहेर जावं असं म्हणत होतं. शेवटी आम्हीच बाहेर याचा निर्णय घेतला. मला खरं तर भस्म आरतीचा अनुभव घ्यायचा होता, पण आधी बुकिंग केली नव्हती. पण नंतर वाटलं महाकालचा हाच संकेत होता की तू पुन्हा ये असं सांगायचा. हा होता आमचा उज्जैन महाकालचा अनुभव VIP पास शिवाय. पुढच्या व्लॉगमध्ये आपण अजून काय काय एक्सप्लोर करू शकतो ते नक्की बघूया. जय श्री महाकाल.